Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. सहाय्यक कायदा अधिकारी आणि सहाय्यक कायदा अधिकारी श्रेणी 2 मुंबई महानगरपालिकेची जी काही रिक्रुटमेंट निघाली होती त्यासाठी मी आधीही तुम्हाला म्हटलं होतं की 9 सप्टेंबरची जी JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होईल त्यानंतर आपण इथे डिस्कस करूया. आता शक्यता आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये म्हणजेच 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमची ही एक्झाम जे काही डेट आहे जे काही नोटिफिकेशन आहे एक्झामसाठी तुम्हाला इथे येणार आहे. फॉर्म सगळ्यांचेच भरून झालेले आहे. जे कोणी आता नवीन इथे व्हिडिओ बघताय याबद्दल त्यांना माहिती नाही तर मी इथे सांगतेय तुम्हाला की फॉर्म सबमिशन झालेले आहे. डेट ऑलरेडी लास्ट डेट सबमिशनची झालेली आहे. त्यामुळे ज्यांनीही हे फॉर्म भरले त्यांच्यासाठी मी इथे इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे. जो काही सिलेबस आहे मी तुम्हाला इथे देणारच आहे. मोरवर क्लासेसबद्दल मी इथे सांगते आहे. जे की 9 सप्टेंबरची JMFC एक्झामिनेशन होती त्यामध्ये मी सुद्धा आणि जेही विद्यार्थी होते ते सगळे बिझी असल्यामुळे मी ही बॅच सुरू केलेली नव्हती. पण आता एक स्मार्ट आणि शॉर्ट कोर्स मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. सो सगळ्यात आधी आपण इथे बघूया की तुमचे कोर्सेस काय असणार आहे. यामध्ये कोर्स प्लस तुमची टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला मुलाखतीला बोलवण्यात येणार नाही आहे. म्हणजेच तुमच्या इंटरव्ह्यू नाही आहे. जे काय आहे ते तुमच्या इथे मेरिट लिस्टवरच नंबर लागणार आहे. सो या ज्या पोस्ट आहे त्या परमनंट पोस्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मुलाखतीची किंवा मेन्स एक्झामिनेशनची तयारी ते करावी लागणार नाही. म्हणजे टार्गेट जे आहे ते प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आहे त्यात जर तुमचा स्कोर चांगला झाला तर तुम्हाला ही पोस्ट नक्कीच मिळेल. तर सर्वात आधी आपण बघूया की सिलेबस काय आहे. नंतर आपण क्लासेसच्या इन्फॉर्मेशनकडे जाऊया. ओके, तर ही जी परीक्षा आहे डेफिनेटली मराठी आणि इंग्रजीमधनंच होणार आहे. जरी नोटिफिकेशनमध्ये सगळं मराठीत नोटिफिकेशन आलं असेल तरी इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शनल इथे तुम्हाला लँग्वेज मिळणार आहे. पहिला जो तुमचा सब्जेक्ट आहे मराठी. ओके, मराठीमध्ये तुम्हाला 20 गुणांसाठी म्हणजेच 20 मार्कसाठी हा सिलेबस आहे आणि त्यामध्ये 10 प्रश्न तुम्हाला इथे येणार आहे. मग हा मराठीचा सिलेबस काय, जसं की MPSCसाठी STIसाठी ही जे नॉर्मल मराठी व्याकरण आणि जे सेंटेन्स तयार करणे किंवा जे काही छोटे मोठे मराठीचे आपले बेसिक नॉलेज असतं ग्रामॅटिकल हे नॉलेज तुम्हाला विचारण्यात येणार आहे. यासाठी आमच्याकडे बेसिकली एक शिक्षक आहे मराठी शिकवण्यासाठी. ते तुम्हाला 20 मार्काचे गुण तुम्हाला इथे मिळून देईल आणि 20 मार्कासाठी काय स्ट्रॅटेजी तुम्ही वापरावी आणि काय करावं एक्झॅक्टली. बिकॉज मराठी हा एक अथांग सागर आहे. त्यामध्ये काय करावं एक्झॅक्टली, तर मराठीमध्ये एक्झॅक्टली काय सिलेबसमध्ये येणार आहे तेवढंच तुम्हाला इथे शिकवण्यात येणार आहे. तर पहिला तुमचा आहे मराठी. त्यानंतर इंग्रजी म्हणजेच इंग्लिश याचेही तुम्हाला इथे गुण जे आहे ते 20 गुणांसाठी म्हणजेच मार्क्स 20 साठी मराठी इंग्रजीचा सिलेबस आहे आणि 10 प्रश्न परत तिथे येणार आहे. मग सेंटेन्स मेकिंग्स अँड ऑल दॅट ग्रॅमॅटिकल जे काही आहे ते याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक वेगळे शिक्षक जे आहेत मी नाही ते तुम्हाला इंग्रजी इथे शिकवणार आहे डेफिनेटली. बिकॉज मी स्वतः एवढं सगळं कव्हर करू शकत नाही. दॅट इज नॉट ऑल्सो माय एक्सपर्टीज ऑर एक्सपिरियन्स मला त्यातनं नाही आहे. सो त्यानंतर चालू घडामोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय म्हणजेच जनरल नॉलेज आहे नॅशनल इंटरनॅशनल हे सुद्धा जे की UPSCसाठी प्रिपेअर करतात किंवा UPSCचे लेक्चर्स घेतात ते तुम्हाला इथे शिकवतील. आणि महानगरपालिका व प्रशासनासंबंधित माहिती जे काही महानगरपालिका ॲक्ट्स आहे ते त्या ॲक्ट्समधून आपलं खाली कव्हर होणारच आहे. बट महानगरपालिकेचं जनरल नॉलेज किंवा प्रशासकीय माहिती प्रशासनासंबंधित माहिती हे सगळंही ते दुसरे जे लेक्चर्स आहेत तिथे तुम्हाला लेक्चरर शिकवतील ज्यांचं जनरल नॉलेज आहे किंवा जे MPSC UPSCचे क्लासेस कंडक्ट करतात किंवा त्यांचं प्रिपरेशन ते करतात. मुंबई बाबतीतची माहिती येस डेफिनेटली मुंबई बाबतीतची जेवढीही रिलेवंट माहिती आहे हा सगळा सिलेबस तुम्हाला 10 प्रश्न तुम्हाला यावर येईल आणि 20 मार्कांसाठी हा तुम्हाला सिलेबस इथे देणार आहेत ते. तर हे सगळं तुम्हाला इथे शिकवण्यात येणार आहे. त्यानंतर आपण जाऊया बौद्धिक क्षमतेकडे म्हणजेच लॉजिकल रिझनिंग अँड ऑल दॅट हे जे असतं हे सुद्धा तुम्हाला एक वेगळे शिक्षक येऊन आपल्या क्लासमध्ये शिकवणार आहे. मी शिकवणार नाही आहे बिकॉज आपलं लॉ आहे त्यामुळे ह्याशी आपल्याला काही संबंधित नाही आहे. बट तरीही स्कोअर करण्यासाठी आपल्याला हे शिकावं लागणार आहे. जरा तुम्ही 20 आणि 20 आणि 20 60 मार्काचं जर तुम्ही इथे सिलेबस जर सोडला तर तुमचा रिझल्ट अजिबातच येणार नाही. सो या प्रकारे आपल्याला हे कव्हर करणं गरजेचं आहे. स्कोअर करणं अत्यंत गरजेचं आहे बिकॉज इथे कुठल्याही प्रकारे इंटरव्ह्यूमध्ये स्कोअर करूया किंवा मेन्समध्ये स्कोअर करूया असं नाही आहे. ही फायनल फर्स्ट अँड लास्ट एक्झाम तुमची होणार आहे आणि यामध्ये मग नंतर तुम्हाला यावरूनच जे काही कट ऑफ लागून तुमचा रिझल्ट येणार आहे. So this is the basic syllabus which is related to the general knowledge English and Marathi in महानगरपालिका and related with the मुंबई. सो हा जो सिलेबस आहे तुमचा पहिले कवर केला जातील. याचे रेकॉर्डेड व्हिडिओजही मिळतील लाईव्ह लेक्चरही मिळतील ॲज पर युअर कन्व्हिनियंट किंवा आमचे जे शिक्षक कन्व्हिनियंट असतील त्या थ्रू तुम्हाला याचं मिळतील. आणि जे काही तुमचं 20-20 मार्कांचं आहे हे यामध्ये कवर केलं जाईल. तुम्हाला एक्सेसिव्ह पण शिकवल्या जाणार नाही कुठल्याही प्रकारे किंवा कमीही शिकवल्या जाणार नाही. जेवढं येणार आहे एक्झाममध्ये जेवढं रेलेवंट आहे तेव्हाच
तेवढंच तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे. त्यानंतर वळूया आता आपल्या लॉच्या सिलेबसकडे. तो किती मार्कासाठी दिलेला आहे आणि लॉमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲक्ट इथे रीड करणं अत्यंत गरजेचे आहे. सो आता इथे आपण लॉकडे वळूया आणि आपला जो लॉचा सिलेबस आहे, इथे जो लॉचा सिलेबस दिला आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम. ओके, मुंबई महानगरपालिका अधिनियम तुम्हाला इथे रीड करायचं आहे. येस, तुम्ही मराठीतनंही रीड करू शकता बिकॉज दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर येईल. बट इंग्लिश मला असं वाटतं की फर्स्ट प्रिफरन्स विल बी गिवन टू द इंग्लिश बिकॉज इंग्लिश थोडंसं सोपं जातं, मराठीपेक्षाही सोपं आहे. त्यामुळे इंग्रजी थ्रू गेलात तुम्ही तर तुम्हाला इवन हार्ड जाणार नाही किंवा ती लँग्वेज तुम्हाला लक्षात ठेवायला फार अवघड जाणार नाही. त्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम हा जो आहे, नगर रचना अधिनियम हा सुद्धा इथे मी तुम्हाला शिकवणार आहे. इंग्लिशमधनंच शिकवणार आहे बट मराठी मी ट्रान्सलेट डेफिनेटली करणार आहे तुम्हाला इथे. हे जे आहेत इथे सुद्धा पूर्ण 200 पैकी तुम्हाला 120 आणि 25 प्रश्न आणि 50 गुणांसाठी हा पूर्ण सिलेबस तुम्हाला विचारण्यात येत आहे. जेव्हा क्लासेस सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला याबद्दल तर डीपली माहिती देणारच आहे. जस्ट मी आता ओव्हरव्ह्यू तुम्हाला सब्जेक्ट करते आहे. त्यानंतर मुंबई शहर विकास आराखडा आहे, भूसंपादन कायदा आहे, त्यानंतर फौजदारी प्रक्रिया म्हणजेच CRPC. ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा अवेलेबल्स आहे लाईव्ह लेक्चरचे. तुम्हाला जर वाटत असेल की महिन्यामध्ये एवढं कवर होत नाही तर ऑलरेडी मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ देऊन टाकेल, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर CPC आहे, एव्हिडन्स ॲक्ट आहे, त्यानंतर IPC इंडियन पिनल कोड आहे, त्यानंतर माहितीचा अधिकार जे की इन्फॉर्मेशन्स जो ॲक्ट आहे आपला 2005चा, हा सुद्धा तुम्हाला इथे आहे. आणि न्यायालयीन कामकाजाबाबतीत माहिती. ऑफकोर्स 3 वर्ष इथे प्रॅक्टिससाठी सांगितलं आहे तर न्यायालयीन कामकाजाबद्दल माहिती तुम्हाला 10 प्रश्न माहितीचा अधिकार आणि न्यायालयीन कामकाजाबद्दल माहिती यामध्ये विचारण्यात येणार. मग थोडंसं ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग किंवा ॲप्लिकेशन्स आणि कशासाठी कुठलं ॲप्लिकेशन्स लिहिलं जातं किंवा लाईक कुठलं एक्झिबिट असेल किंवा असे छोटे छोटे सिव्हिलचे माहिती तुम्हाला इथे जास्तीत जास्त विचारण्यात येणार आहे. हा पूर्ण सिलेबस आहे तो डेफिनेटली मीच कवर करणार आहे किंवा अजून कोणी माझ्यापेक्षाही आम्हाला चांगलं टीचर जर इथे कवर करू शकत असेल तर डेफिनेटली तेही कवर करतील. सगळे माझ्याकडे चांगलीच टीम आहे. तर हा सर्व जो पूर्ण तुमचा 120 आणि हे सगळे मिळून जे 200 मार्काचा पेपर तुमचा इथे घेतला जाणार आहे तो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स टाईप हा इथे एक्झाम आहे. कुठल्याही इथे स्पष्ट लिहिलं आहे की उत्तीर्ण होण्याकरिता एकूण 200 गुणांपैकी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे मिनिमम तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे. 45 आहात तर तुम्ही पास आहात. बट कट ऑफ लिस्टचं काय, त्यामध्ये मिरिट तुम्हाला मिरिटमध्ये येणं गरजेचं आहे. आता यामध्ये मिरिटमध्ये येणं गरजेचं तर पुढे मेन्स एक्झामिनेशन नाही आहे आणि इंटरव्ह्यू नाही आहे. तुम्ही इथे पास झालात आणि जे काही जागा आहेत तुम्हाला या वॅकन्सीज दिल्या आहे 35 आणि अजून 25 समथिंग वॅकन्सीज आहे. आय थिंक 52 समथिंग वॅकन्सीज आहे. या पूर्ण वॅकन्सीमध्ये यामध्ये तुम्ही जर मेरिट लिस्टमध्ये बसलात तर तुम्ही जिंकलात आणि ही पोस्ट तुम्हाला मिळेल. ही पोस्ट खूप चांगली आहे. कायदा अधिकारी ही पोस्ट आहे. महानगरपालिका मुंबईची महानगरपालिका. दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू ऑल ऑफ द लॉ स्टुडंट टू जॉईन विथ द BMC मुंबई महानगरपालिका. सो मला सर्व विद्यार्थ्यांना एवढंच म्हणायचं आहे की ज्यांचाही आत्ता सध्या प्रिलिमचा एक्झाम चांगली गेलेली नाही आहे किंवा चांगली गेलेली जरी असेल JMFCची तरीही त्यांनी यांचा जर फॉर्म भरला असेल, BMCचा जर फॉर्म भरला असेल तर डेफिनेटली तुम्ही 1 महिन्यासाठी वेळ काढून प्रिपरेशन करा. तुम्ही टाईम टेबल ठरवू शकता. अर्धे सब्जेक्ट तर कॉमनच आहे. CPC आहे, CRPC आहे, एव्हिडन्स आहे, IPC इतके सब्जेक्ट तुम्हाला कॉमन आहे. त्यामुळे तुम्ही या सब्जेक्टचा अभ्यास आणि प्लस जे काही तुम्हाला एक 8-10 दिवस एक्स्ट्रा सब्जेक्टला लागतील तो तुम्ही द्या. कारण पोस्ट चांगली आहे. एकाच पोस्टच्या भरोश्यावर जर राहिलं आपण लाईक JMFC आता प्रिलिमचा आत्ता सध्या तरी इतका गोंधळ झालेला आहे की कोणाला मार्क्स कमी होत आहेत, कोणाचे जास्त होत आहेत, थोडाफार कन्फ्युजिंग पेपर असल्यामुळे. त्यामुळे आता हा रिझल्ट कितीवर लागेल एक्सपेक्टेड कटअप तर मी JMFCच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे डेफिनेटली. बट तरीही इथे भरपूर विद्यार्थ्यांचा स्कोर कमीही आलेला आहे. त्यामुळे एकाच पोस्टच्या भरोश्यावर राहू नका. आणि JMFCमध्ये तुम्हाला 80 जरी स्कोर असेल, 90 जरी स्कोर असेल तरी अजून तुमची मेन्स एक्झामिनेशन व्हायची आहे, अजून तुमचा इंटरव्ह्यू व्हायचा आहे. सो दिस इज द लक इज ऑल्सो वर्क. सो जी काही ही अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर येते आहे त्याला फेस करा आणि त्याला चांगल्या प्रकारे पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. क्लासेसबद्दल माहिती द्यायची झाली तर 20 तारखेपासून आपले हे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. तर रेकॉर्डेड हवे असेल तर तुम्हाला जे काही ज्युडिशियल विंग्स ॲप आहे यावर तुम्हाला ते रेकॉर्डेड व्हिडिओ डेफिनेटली मिळणार आहे. जरी तुम्हाला रेकॉर्डेड हवे असेल तर तुम्ही रेकॉर्डेडसाठी सुद्धा ॲडमिशन्स घेऊ शकता. आणि तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर्स हवे असेल तर यू कॅन डायरेक्टली तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो फोन नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून या क्लासेसची माहिती घेऊ शकता आणि तुम्ही तुमचे ॲडमिशन्स करून घेऊ शकता. सो थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.
आणि कायदा अधिकारी श्रेणी ए आणि श्रेणी ब जी आहे यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा. स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा. जास्तीत जास्त तुमची 1.5 महिन्यात एक्झाम ही होणार आहे. एकदमच नोटिफिकेशन तुम्हाला येतं, कुठल्याही प्रकारे MPSC नसल्यामुळे आधी तुम्हाला 3 महिने किंवा 2 महिन्याचा वेळ दिला जात नाही. ऑलरेडी फॉर्म सबमिट करूनच भरपूर दिवस झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला आता फक्त आणि डायरेक्टली जाऊन एक्झामला अपिअर व्हायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एक्झाम द्यायची आहे. जर बिलकुलच अभ्यास करून गेला नाही तर काहीही फायदा होणार नाही आहे, कारण इथेच तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा विथ स्मार्ट स्ट्रॅटेजी. जो काही जनरल नॉलेजचे टॉपिक्स आहेत ते अजिबात सोडू नका. याचं कारण असं की आपल्याला स्कोअर करायचं आहे आणि मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे, कटऑफमध्ये आपण बसायला हवं. तर त्यामुळे तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता खाली लिहिलेल्या नंबरवर कॉल करून. सो थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.